नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। तर आजच्या व्लॉगमध्ये घरातली कुठलीही कामं नाही, तर साधेशी 2 DIY शेअर करत आहे। या DIY करता आम्ही मुद्दामून चहा प्यायला गेलो होतो। म्हणजे हे कुल्हड़चे ग्लासेस भेटले, तर खूप दिवसांपासून मला हे ग्लासेस हवे होते फक्त DIY करण्यासाठी। तर सगळ्यात अगोदर मी हे कलर करून घेणार आहे आतल्या साईडने। तर 3 वेगवेगळे कलर करून घेते, म्हणजे यामध्ये टी लाईट वगैरे लावल्यावर अगदी छान कलरफुल पण दिसेल आणि छान पण वाटेल ते। सो हे कलर करून झाले आहेत। आता याला बाहेरच्या साईडने पण आपण कलर करूयात। तर तुम्हाला हवं असेल तर आतून पण गोल्डन कलर केला तरी पण चालेल, म्हणजे पूर्ण जे आहे ते पितळेचं दिसेल। तर इथे मी हा एशियन पेंटचा ऑइल पेंट घेतला आहे गोल्डन कलरचा। तर बाहेरच्या बाजूने कलर करूयात। तर जे पेंटिंगचे ब्रश असतात ना, ऑइल पेंटने खूप लवकर खराब होतात, म्हणजे जे छोटे आपले ब्रश असतात ते। तर म्हणून मग मी हे कपडे वाळत टाकण्याचा जो चिमटा असतो त्याला स्पंज लावून घेतला आहे आणि त्याच्यानेच मी हे कलर करून घेणार। म्हणजे याने 2 गोष्टी होणार, एकतर ब्रश खराब, म्हणजे माझा ब्रश पण खराब होणार नाही आणि कलर अगदी पटकन आणि सगळीकडे लागून जाणार। तर ह्या कलरचे मी म्हणजे हे 2 कोट करून घेतले होते, म्हणजे थोडंसं छान असं गोल्डन लुक यावं म्हणून, म्हणजे पितळेचं दिसायला पाहिजे त्याकरता। तर जर का तुमच्याकडे गोल्डन कलर नसेल तर पिवळा कलर केला तरी पण चालेल, म्हणजे त्यावर अगोदर ब्लॅक कलर करा आणि मग नंतर पिवळा कलर करा, तर ते तसं पण छान दिसतं। पण माझ्याकडे हा गोल्डन ऑइल पेंट होता म्हणून मग मी तोच करून घेत आहे। तर 3ही ग्लासला आता मी करून घेते आणि हे 24 तास पाण्यात भिजत घालून ठेवले होते अगोदर, म्हणून मग खूप जास्त कलर याला लागलं नाही, म्हणजे असं शोषून घेतलं नाही आणि कलर तसं, आणि लवकर पण वाळले हे कलर। तर जे म्हणजे मातीचं आहे म्हणून हे पटकन वाळलं ऑइल पेंट ह्याच्यावरचं। आणि ह्या अशा छान छान म्हणजे स्वस्त मस्त DIYने घर सजवायचं म्हणजे खूप छान वाटतं। म्हणजे मला तर रोज कुठलं तरी एक DIY करावं असं वाटतंच आणि दिसतात पण मस्त ते। सो हे वाळले आहेत आणि पटकन वाळले आहे हे। चला आता दुसरा अजून एक DIY करूया। तर हा जो एक बॉक्स घेतला आहे याचा कार्डबोर्ड मी गोल कट करून घेते आणि ॲमेझॉनवरती जे मॅट मिळतात तर थोडंसं तसं लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न करते आहे। तर ते जे असतात मॅट ते कापडाचे असतात, पण मी कार्डबोर्डपासून करते आहे आणि त्याकरता मी इथे 3D आउटलाइनर आणि व्हाईट ॲक्रेलिक कलर हे 2 गोष्टी वापरून याच्यावरती डिझाईन करून घेत आहे। तर ती डिझाईन काढून झाली आहे, अगदी साधी सिंपल डिझाईन केली आहे आणि छान दिसतंय हे तसं। तर ही डेकोरेट केल्यानंतर असं काहीतरी मस्त वाटतंय आणि हे असे DIY करून खरं तर आपण आपलं घर छान सजवू पण शकतो, खूप जास्त खर्च पण लागत नाही आणि नंतर मग जे खरोखरची वस्तू असतात, म्हणजे हे तर बेस्ट आउट ऑफ वेस्ट आहे, पण खरोखरची जी पितळेची वगैरे वस्तू आपण मग नंतर आयडिया येते आपल्याला तर कुठल्या वस्तू घ्यायच्या त्या, पण तोपर्यंत ह्या गोष्टींनी पण छान आपण घर डेकोरेट करू शकतो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।